प्रार्थना करिए। परमेश्वर का दयालु बाबा, सुंदर शब्द उच्चारण वर्तमान परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणार प्रत्येकाने सहाय्य कर प्रवेशाच्या नावाने करतो। हालेलुया। योहान मध्ये आपण 11 अध्याय मधलं वचन 24 सुरू करूया आपण की आपण लाजराविषयी बोलतो की लाजराला परमेश्वर कशा प्रकारे जीवन देत आहे। आज आपण जिंदगीमध्ये और चीज मध्ये पाप करून आपलं अंतर चवळाने मृत्यूमध्ये आपण, तर हे पाप खाली बाहेर काढणं। लाजर पापासाठी गेला नव्हता, तर देवाच्या गौरवासाठी गेला। म्हणून आपलं जीवन पापासाठी नसावं, तर आपलं जीवन येशू ख्रिस्तासाठी असावं। येशू क्रूसावर 2 हात करून असा नाही, बरोबर? तर येशूने पुनरुत्थित झाल्यानंतर सर्व लोकांना सांगते, अहो कसी बालकांच्या तुमच्याकडे आम्ही तुम्हाला बसवले। या जगाचं सर्व जीवन सुख सर्व मी घेतलेलं आहे, मी तुम्हाला सुख देईन, या माझ्याकडे मी तुम्हाला विश्रांती देईन। पहिल्या शब्दात 28 मध्ये वापरलेलं आहे। तर आपण या लाजराविषयीचे विचार घेऊया। आपण काय सांगते? तुझा भाऊ पुन्हा उठेल। मार्था त्याला म्हणाली, तो शेवटल्या दिवशी तो पुन्हा उठेल हे मला माहिती आहे। येशूने त्याला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे। जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल। काय सांगितलं त्यांनी माहिती नाही? अरे मी आज जिवंत मेल्या, मग तुमचा विश्वास कोणावर होता? जसा सैतान पकडे जोरात बोललो, सैताला पायाखाली तोडवा। लोक 10:19 मध्ये वचन दिले, साप आणि भिंजून तोडण्यासाठी मनात काढून दिला। अरे स्ट्रॉंग म्हणा। जेव्हा तुम्ही पापात होते तेव्हा त्याचे गुलाम घेत होते, समजलं? आता तुम्ही पापात नाही, तुम्ही आता पवित्रतामध्ये। आता तोंड खुल्लं करा। सुप्रसिद्ध प्रकट तो 10 शिव आपलं जीवन प्रभूसाठी आम्हाला पण पकडायचा प्रयत्न करतो। आम्ही घाबरतो का? काय करायचं ते करू दे। एक वचन पाठ ठेवायचं, करिंथीकरास पहिल्या पत्र 6:19-20, मला रक्ताने विकत घेतलेला आहे, कोंबडाला बकरी नाही मारली। अशी सवय करू नका। स्त्री उठली तसा पट्टा बांधायला गेलो कुत्र्यासारखा, हालेलुया। गावात फिरायला गेलो रॉबर्ट सारखा, हालेलुया। अरे काहीतरी इंटरेस्टली बना रे, हालेलुया। ठीक आहे, कसे बसले, कोण आईस्क्रीम खायला बसला आहे, आता आईस्क्रीम आले नाही, हालेलुया। अरे माणूस उत्साहित पाहिजे। मला असं तोंड वाकलं झालं सवय आवडत नाही, कारण ते पॅरालिसची ऍक्टिंग होतं। पॅरालिस होतो माहिती ना? अरे इंटरेस्टली व्हा, हालेलुया। योहान 16:20 मध्ये दुःख येते, दुःखच आपल्याला आनंद आहे। मी येशूवर एवढं प्रेम करतो ना, आणि प्रभू येशू माझ्यावर एवढं प्रेम करते ना, ते तुम्हाला मी सांगू शकतो। हालेलुया। दुनिया जगाच्या गोष्टीवर एवढं प्रेम करते की त्याच्यासाठी सर्व काही सोडलं, त्याच्यासाठी सर्व काही सोडायला। जिंदगी बदला तर उपयोग येते। एक पावर तयार करा, तेवढं सामर्थ्य प्राप्त। जिवंत असलेला प्रत्येक जण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधी मरणार नाही। काय? आपण मरणारे लोक नाही, तर युगायुग जिवंत राहणारे लोक आहे। नाव कधी
मिटणार नाही. लोकांच्या जिंदगीमध्ये नाव मिटून जाते गेल्यानंतर. हालेलुया. काही ठिकाणी ते काही दुकान सामानाचं फिरत होतो, माहिती मला जगात गेल्यानंतर 4 वाजता मी मात्र लोकांना प्रभू येशूची सेवा सांगितली. लोकांना चालत होतो, पैशाला डिमांड देत नाही. जो डिमांड देतो भविष्याला. जोडीला काय येत असेल ते मला सांग. घरात पैसे असले तरी पण राहणार, घरात वस्तू असली ते पण राहणार, तो पण पैसा आणि तो पण पैसा. पण या घरामध्ये जर देवाचा आत्मा नसेल तर हे सगळं शून्य आहे. हे लाईफ 0 0 0. जिंदगीचा पहिला आणि शेवट प्रभू येशू आहे. काय? जिंदगीचा पहिला आणि शेवट प्रभू येशू आहे. जिंदगी प्रचार करा, असं नाव तयार. सर्व नावापेक्षा नाव श्रेष्ठ आहे, तो म्हणजे प्रभू येशू. प्रभू येशूने जसं जसं केलेलं आहे ना तेच आपल्याला करत राहायचं. त्यांनी जे निर्माण केलेलं आहे तेच आपल्याला निर्माण करायचं आहे. नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी. अरे एक दिवस आपला नाही, त्याच्या हातात रिमोट आहे. तुम्ही टीव्हीचे चॅनल बदलू शकता, SMS कट करू शकता, पण जिंदगी आपल्याकडे बरोबर 0 आहे. पण येशूच्या हातामध्ये जे आहे ते सगळं आहे. नेहमी लोकांना सांगतो तुझ्या पापामुळे तुला किती फायदे झाले तर टॅली तयार कर, हिसाब कर, किती कमी आहे ना किती तुझं भविष्य वाढणार आहे आणि जिंदगीमध्ये तुझ्या भविष्यात किती फायदे होतात. लाईफ बदलेल, येशूमध्ये लाईफ बदलेल. जगा प्रभूसाठी, मरा ते पण प्रभूसाठी. नाव असं ठेवा की ते शेवटपर्यंत. हा लाजर मेला, त्याचा मित्र होता तो. तुम्ही माझे मित्र, मग आम्ही त्याचे मित्र आहेत तर आमचं नाव पण तसंच राहणार. प्रचारही करीत राहा, नाव राहील, टिकणारं नाव आहे. किती लोकांच्या हृदयाला जर तुम्ही आध्यात्मिक जीवनाचा मार्ग दिलेला असेल तर तुमचं भविष्य. लोकांना एकच नाव असावं, सर्व नावापेक्षा एक नाव श्रेष्ठ. लाजराला किती सुंदर नाव माहिती. मित्र होता ना, येशू ख्रिस्ताने त्याचं नाव खराब नाही केलं. आपण आपल्या मित्राचं नाव खराब करता. आपण डोंगी लोक आहे, बरोबर का नाही. तुम्ही मैत्रीण करू दे, काय जरा वातावरण बिघडलं त्या लगेच तिसऱ्या मैत्रीला पाठ करायला लागणार. सगळं तिचा आखा इतिहास काढून देणार. तिने जेवढं विश्वासाने तुला सांगितले तेवढा विश्वासघात हा जुदास आहे. हालेलुया. ती जुदास आजच्या काळामध्ये उभे राहिली. कधी कोणाबाबतीत अविश्वासीनं विश्वासघाती करू नका. विश्वासी भविष्य खूप महत्वाचं आहे. कोण आपला आहे म्हणून मनुष्य सगळं त्याला सांगून मोकळा करतो, पण टायमाला ते जुदाचा आत्मा येतो, त्यांचा विश्वासघात करून त्यांचं भविष्य बदलतो. हालेलुया. परंतु येशूच्या बाबतीत तसं नाही. येशू ख्रिस्त स्वतः गेलो जवळ 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 गेला आणि बघा वचन काय शिकतो. तू खरे मानतेस का? अरे ती त्याला म्हणाली, होय प्रभूजी. जगात येणार आहे जो काय कसं ते जगात जो येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहे असा मी विश्वास धरलेला. काय सांगितलं? आपणच आहे असा आम्ही विश्वास धरलाय. आहे आपला विश्वास. असे बोलून ते निघून गेले. आपली बहीण मरिया तिला गुप्त म्हणून बोलावून म्हणाली,
गुरुजी आले आहे, ते तुला बोलवत आहे. कारण ती भक्तिदायक होती. तिने येशूला ओळखलेला होता, मार्थाने नाही. कारण मार्था तुम्हाला माहितीये जेवणाच्या बाबतीत एवढी घाई करणारी आहेत आपल्याकडे. जीवनाची एक स्ट्रॉंग बना. कारण तिने येशूला ओळखल्यानंतर तिने आपलं पाप धुवून काढलं. शेवटपर्यंत येशूच्या मागे असणारी ही शिक्षा फायदे घेतले तिने भविष्यात. तिने येशूला सोडलं नाही. जगाची तिला काही पर्वा पडली नाही. तिने जगाला जिंकलं जसं येशूला जिंकलं. आणि शेवट येशूचं नाव तिला मिळालं, चांगल्या नावामध्ये. येशूच्या सेवेमुळे तिने भविष्यात आपलं नाव फेमस केलं. स्त्री मजबूत बनली. तिला माहिती होतं की देव तिच्या बरोबर होता, मी पण देवाबरोबर आहे. ती विश्वास नसून बऱ्याच तिचा विश्वास होता. माझं जीवन बदललं तर माझ्या भावाचं पण जीवन बदललं. किती विश्वास होता. बघितला तुम्ही कधी बघितलंय तुमचं जीवन बदललं, तुमच्या कुटुंबाचं जीवन बदलेल? पौलाने सरळ माहिती दिली प्रेषितांच्या कृत्यामध्ये 16 वचनामध्ये सांगितलं. तू विश्वास ठेवशील व तुझ्या घराण्याचं. आता तिकडे पुढे सांगते तू विश्वास ठेवशील त्या देवाचे गौरव पाहशील. बघा पुढे पुढे काय ऐका. काय नाही हे ऐकताच ते त्वरेने उतरून त्याच्याकडे आले. तेव्हा येशू गावात आला नव्हता. मार्था त्याला भेटली. तो त्याच ठिकाणी होता. मरियेच्या जोडीला बसून सांत्वन करत होते. तिला भेटायला आल्या लोक सांत्वन करायला. तिला माहितीये की माझा प्रभूच माझं सांत्वन करणार. हे काय सांत्वन करणार? आपल्याकडे सांत्वन आला तर त्याला थंडा द्यायला लागते, 4 बनवायला लागते नाही. पण तिचं मन देवाबरोबर विश्वास होता. तिच्या मनात तयारी होती. प्रभू येशू येत नाही म्हणजे काहीतरी आहेच. ती त्यांना नाही बघितलं ना. आमच्याकडे पाहुणे आले ते प्रार्थना सोडतील. खरं सांगतो तुम्हाला, तुमच्याकडे पाहुणे आले ना ते येणार नाही. पाहुणे आल्यात ना मग यावाला नाही मिळणार. बरोबर आहे. अनेक लोकांचा तोच प्रश्न असतो, मला माहिती. अरे पहिलं शिका बरं ते गोष्टी तुमच्या जीवनात. देवापेक्षा दुसरं कुठली श्रेष्ठ नाही. एक श्रेष्ठ मी तुम्हाला सांगतो. ती उठली, धाव मारली आणि बघ काय सांगितलं. त्यासाठी येशू होता तिथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली. त्यानं म्हणाली प्रभूची काय आपण इकडे असते. काय बोललं त्या दिवशी बघा त्याच्याकडे मी प्रार्थनेला गेलो. बरोबर या आधी मला पाया पडून पाया देवाचं पाया पडायला तिकडून नाही. तिला देवाचं दर्शन कुठे होतं म्हणजे घरात तिथून निघाली आली आणि ती पाया उतरला कुठे जायला गेले तेव्हा त्याने मला पाया पडायचं. असा हात ठेवला तिला आशीर्वाद दिला. कारण मी मला पाया कारण ज्याला देव दिसतो त्याला सत्य समजते की ह्याच्यात देव आहे. मी दगडाचा बघितला, फायबरचा बघितला, झाडाचा, सगळ्या गोष्टीचा देव बघितला, पण जीवित देव कोणी बघितला नाही. आणि न बघितल्यामुळे भविष्य आपल्याला मिळालं. ज्याला मिळालेलं आहे त्याला सत्य कळते की देव काय आहे. कारण देवाला आतून बघा, बाहेरून नाही दिसत. तुम्ही बाहेरून बघता, आतला देव कोणालाच माहिती. जेव्हा चुकून पाय पडल्यानंतर त्या माणसात देव आहे त्याला कळते. खरंच पहिल्या पत्रात 3:16 तेव्हा सरळ नाम करते.
मी तुला जर सांगतो, आपण काही हिंदू लोकांचा जो विश्वास आहे त्या बाकी कोण्याच व्यक्तीचा विश्वास आहे. कारण माझ्याबरोबर सगळे लोकांची फिरताच करू सगळ्या, फक्त त्यांना जिवंत देवाची इतिहास कोणी दिला सगळ्या बाबतीत. कारण अब्राहमाच्या मुळातली विश्वासाचा त्यांचा विश्वास मी अनेक बघितलेला आहे. फार कठीण, मी हर त्यांची किंमत काय माहिती. त्यांचा कुठला तरी उपवास असेल ना ते खाणार नाही. आपला उपवास असेल तर थोड्या टाइम पाठीमागे जाऊन चहा बटर खाऊन येते. भाजी तर भाजीच खाणार, घरात काही नाही. लहानापासून तर मोठ्या लोकांची विशेषता आहे. माझे मित्र बरेच आहेत, मी त्यांना नेहमी ते सांगतो, हाच विश्वास आपल्या परमेश्वरावर. कारण तुमचा जो विश्वास आहे ना, आम्ही सांगतो आमच्या लोकांचा, मी सरळ भाषा. कारण हे अनुभव घेतले जेव्हा मी कामाला जायचो तेव्हाच होतो. मग ते सांगतील मला की आज हे आमचं जेवण शाकाहारीच खात आजच्या दिवशी. तेव्हा मी प्रेरणा होता, त्याला सांगितलं ठीक आहे, अन्नच आहे ना, रोजची भाकर मी खातो. ते काही मूर्तीपूजाचं ते अन्नाचं त्यांच्या हृदय. तेव्हा मी कामाला जायचं, तेव्हाचं मी शिक्षण हृदय. पण कधी कधी काही लोक माझ्यासाठी अलग जेवण, तुम्हाला मांसासाठी, मला तसं काही नाही, जे मिळेल ते खायचं. रोजची भाकर परमेश्वराने निर्माण केलेली, कोणी मानवा निर्माण केली. फक्त आपले मोह असतात ना, आपली चव असते. फक्त एवढंच आहे की मूर्तीला जे समर्पण करतील ना ते उचलून खा, आम्ही नाही खात. मला पुढे प्रसाद सांगितलं तर मी खात नाही. मग ते सांगितलं देवाने दिलं, देवाने दिला नाही. तर मी त्यांना सरळ एकच सांगतो, देव आपल्याला सांगत नाही की माझा घ्यायला ती चोरी होती. देवाला दिलेलं आपण खायचं ना, देवाने आपल्याला निर्माण केले तेच खायचं, असं मी त्यांना सांगायचं. त्या देवाने तुम्हाला सांगितलं का हा माझा प्रसाद घेईल, तुम्ही आपल्या मनाने आपण बनवतो ते खाऊ दे, लोकांना खावं यायचं. मला वाटते श्रोता, खाणं न देण्याला कोणाला मनाई नाही, पण नाव देवाचं नाही घ्यायचं. कारण ते शास्त्रात लिहिलं नाही देवाचं नाव व्यर्थ घ्यायचं. हे सगळं आपल्याला देवानेच बनवले. तुला बनवलंय, मला बनवलंय. आणि मी त्या दिवशी बँकेचा तर माझा मीटिंग होता. अरे किती वर्ष शाळेतला, किती टाइम आम्ही बोलायची मजा होती. अरे हा किती वर्ष आणि एवढा उत्साह निर्माण झालेला माझ्या विषयावर. तू सांगते कधी परत भेटत आम्ही जाती वाद नाही म्हणतो, ना धर्म बदल ना धर्म निवडून. ज्याने खरं पवित्र शास्त्र वाचले मानव प्रेम हा धर्म आहे. त्याला गरज आहे त्याला धर्म नका दाखव, ही चुकीचं कल्पना आहे. मी काहीतरी खायला देतो त्याला धर्म नाही दाखवतो. माझं प्रेम ज्या परमेश्वर मला दिले ते तुला, तू पण हेच कर. तुला जेव्हा खायला नाही मिळत ना, त्याच तुला मिळाले ना, तर जेव्हा तुझ्याकडे आलं ज्याच्याकडे नाही त्याला तू आपला धर्म याच्यातच देऊ, दुसऱ्यात बघायला जाऊ. सत्य शिकू. हे शास्त्र ख्रिस्ती लोकांसाठी नाही आहे, हर मानवासाठी. सुरुवातीला उत्पत्ती 1 सकाळी प्रत्येक मनुष्य देवाचा रूप बनवला. आणि उत्पत्ती 10 ते जर वाचला ना तर तिथे नोहाच्या काळापासून आमची सगळ्याची निर्मिती झाली. आता लोक काही खोटे ख्रिस्ती खोटे संदेश ठेवतील. मग ते 24 प्रमाणे किती गोंधळ निर्माण केला माहितीये. मानवाचं कार्यच बंद करायला म्हणजे जो चांगलं करतो त्याचं वाईट करायला. सगळं शिका. भविष्यात हा आत्मा आहे होत. मी त्याला बोललो तुझ्यात आत्मा आहे ना, तो देवाचा तुझा ना माझा आहे. धर्म बघून कर्म. देवाने काय शिकवले ते उद्देश नाही. ते आपण काय करतो माहितीये का, देवाला आवडत नाही ते शिकतो त्याला फायदा नाही. देवाला काय आवडते ते शिकतो. सगळं शास्त्राचा उल्लेख इकडेच आहे. मग मी त्यांना सांगते इंग्लिशमध्ये गॉड म्हणजे मराठी देव, हिंदीमध्ये भगवान आणि उर्दूमध्ये खुदा. ही भाषा हीच आहे पण एकच मतलब आहे, जातवाद नाही बघायचं. म्हणून मी सगळ्याशी सांग आपल्याला काय करायचं ते बघूया. आपण आपल्या सगळ्यांची कर्म आहे ना, तेव्हा तू मी देव देव करून ते 7:21 पासून दिले नाही.
तसं नाही जमत. देवाच्या हातात आहे आपलं जीवन, स्वर्गात जायचं की नरकात जायचं. म्हणून चुकतो. मेन सगळ्यात श्रेष्ठ आहे पाप न करणं. दुसरं, एकाखेरीस आपल्याला दुसरा देव नसा. बस जसं देवाने आपल्यावर प्रेम केले आपण दुसऱ्यावर प्रेम करा ही आज्ञा. बाकी कुठला धर्म नाही, एवढंच काम करायचं. बाकी सगळे आपलेच आहे. तुम्ही धर्म बघायला काही नको चक्कर येऊन पडल्याने त्याला कोणाला किंमत नाही. त्याचा जीव चाललेला 2 मिनिटं भेट. काल मी रस्त्याने येत असताना माझा रस्ता एक चुकला ना, तर तिकडून येत होतो तर कोणीतरी मला बघितलं. ब्रदर आले, त्याला लगेच त्याला एका माणसाचं ब्रदर केलं. माहिती मी नाही ओळखत कोणाला तिकडे. नंतर मी गाडीवर गेलो. कुठं आला, त्या माणसाच्या पाठीमध्ये, आणि तिला खायलाचं ते दोघांमध्ये माझ्या गाडीला ठोकर माणसं. तर मग मी आलो तिकडून, तर मला भेटला प्रेस मी आलेला त्या रस्त्याला जायचं या रस्त्याला, देवाची काही इच्छा. तेव्हा बोलते की काकीच किती ब्रदर आल्या, ब्रदर देवाची काही इच्छा होती किती यावं काहीतरी कधी कधी काही गोष्टी 17 मध्ये 121 मध्ये वचन आहे जी सुरक्षित. चांगल्या गोष्टीला कधी कधी देव आपली पावलं नेते. 17 19 101 105 133 काही प्रश्न आहे, काही मुद्दे असतात आपल्याला देवामध्ये राहण्यासाठी मुद्दे. बघा येशूचे पावलं तिकडे गेले कबरेजवळ, आणि तिथून येशूला उठवलं की नाही उठवलं? कोणाला? येशूला उठवलं का लाजराला उठवलं का? हा सांगते काय माणसं तरी. अरे येशूने लाजराला उठवलं. येशूची पावलं सरळ गेली कबरेजवळ. विचारे तिची पावलं येशूकडे आली, ते घरात बसलेल्या लोकांकडे नाही, आणि सरळ निघाले. प्रभू येशू होता त्या ठिकाणी पोचले, आणि पोचल्यानंतर येशूची पावलं हळूहळू कबरेजवळ आली. आणि त्याला विचारते आता गुरुवान द्या. बघूया जरा कुठे काय सांगते. त्यांना कुठे ठेवले जरा येऊन पहा. येशूरला छोटा अक्षर आहे, नाही सगळं छोटा अक्षर. येशूरला माझा मित्र मेला असं नाही. मला माहिती नाही एवढे चित्तामध्ये चमत्कार होते, कारण योहानमध्ये 5:25 आणि 29 वचन दिलेलं. अशी वेळ येईल कबरेतली माणसं मेलेली उठतील, एवढं सांगून ठेवलं ना. पण तो विश्वास तेवढा नव्हता. पुढे बघूया. यावरून यहुदी म्हणाले पहा याच्यात त्याच्यात कितीतरी प्रेम होते. त्याच्यातली कित्येक म्हणाले ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याचे मरण टाळण्याची शक्ती नव्हती का? त्यासाठी येशू मनात ठोन कबरेकडे आला. त्यासाठी त्या गुहेच्या तोंडावर धोंड ठेवलेले होते. आपल्या तोंडावर रुमाल बांधतात. त्याच्या जी कबर आहे ना त्या कबरेच्या पुढे तोंड बांधलेलं होतं, पुढे जाऊ नये म्हणजे दरवाजा बंद होता असं. येशूने म्हटले अरे धोंड काढा. आता काय सांगते, आता त्याला वास सुटला असेल, कारण म्हणून 4 दिवस झाले. किती? 4 दिवस झाले आहे. येशूने तिला म्हटले तू विश्वास ठेवशील तर दिवस
ठेवशील तर देवाचे गौरव बघशील. आपल्या विश्वासाने देवाचे गौरव असतात. समजलं? असे मी तुम्हाला सांगितले होते काय? पहिल्यांदा शब्द बोलला की तू माझे ऐकले. येशूचा पण तोच विश्वास होता. येशू काय बोलला? हे बाबा तू माझं ऐकलं. म्हणजे काय सांगते? तू माझं ऐकलं. मला माहिती आहे की तू सर्वदाच माझं ऐकतो. काय सांगितलं? तू मला पाठवलेला आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. बरोबर? असं म्हणून त्याने मोठ्याने हाक मारले, लाजरा बाहेर ये. काय बोला? लाजरा बाहेर ये. आपण तसे तू बाहेर उतर, तुला दाखवतो काय आहे ते बघतो मी. जेव्हा तो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हात पाय प्रेत वस्त्राने बांधलेले होते. मोकळे करून तुम्ही कशाला बांधून ठेवलंय त्याला? आम्ही मैताची पहिली तयारी करू पण उठवण्याची तयारी करू. येशू उठवण्याची तयारी करतो, आम्ही मैताची तयारी करतो. म्हणून 2:7 पापाचं वेतन माझं आहे. लोकांना हेच लाजर येशू ख्रिस्ताबरोबर गेला असता तर मेला नसता. तुम्हाला काय वाटते जेव्हा आपले जीवन जगायला लागलं ना, ते तुम्हाला काय वाटते? अर्धे वाईट गोष्टीचे येतील, अर्धे चांगल्या गोष्टीचे. म्हणून तुम्हाला काय करायचंय तुम्ही शिकायचं. तर कोण बरं पण बोलेल तर कोण वाईट. म्हणून आपल्याला शिकायचं. ज्यांच्या घरात दुःख आल्यात ना त्यांनी आपली बघायची की माझी दुःख दूर कुठे होतात आणि कशी होतात. आता मारिया बरोबर त्याच्या बरोबर असायची, मार्था असायची पण कमजोर असे, पण तरी सुद्धा विश्वासी होते. लाजर अविश्वासी होता. कारण लाजराचा जास्त उल्लेख नाही, उल्लेख त्या दोघींचा जास्त आहे. कारण त्या दोघी काहीतरी करत होत्या पण जरा आळशी होता. कोण पण घरचा आहे ना, शेवटी भाऊ आहे ना, बरा करायला. शेवटी त्यांनी बहिणीच्या सांगण्यावरून भावाला उठवले. आणि नाव मिळालं. एक मनुष्य प्रेषित 16:21. जर तुम्ही एक मनुष्य देवाच्या राज्यात कार्य करत असेल तर तुमचं घर सुरक्षित असेल, हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्याशिवाय दुसरं काय. आपण छोटीशी प्रार्थना केली तर ईश्वर विश्वास ठेवून आपण सुरक्षित जातो. हे पिता परमेश्वर असेल तर सभेच्या आभार परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर तुमच्या वचनाचा प्रत्येकाला सही कर. सर्व मंत्र कामगार सरपंच सर्वांनी विश्वास ठेवा. तुमच्या नावाने सर्व आशीर्वादित हो. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया.